आता चंद्रपूरमधून महत्त्वाची बातमी आहे। चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील 500 मेगावॉट क्षमतेच्या युनिट क्रमांक 6 मध्ये बिघाड झाल्याने वीज उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे। ट्यूब लिकेजमुळे युनिट बंद पडल्याची महाऔष्णिक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। ट्यूब लिकेजच्या दुरुस्तीसाठी आता जवळपास 24 तास लागणार आहेत। उद्या सकाळपर्यंत युनिट पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे। 2920 मेगावॉट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून सध्या 2000 मेगावॉट वीजची निर्मिती होती आहे। आपले प्रतिनिधी सारंग पांडे सध्या आपल्या सोबत आहेत। सारंग, यामुळे वीज निर्मितीवर कसा परिणाम होणार आहे? आपण जर पाहिलं माधवी तर 500 मेगावॅट क्षमतेचं हे जे युनिट क्रमांक 6 आहे ते बंद पडला लिकेजमुळे। मात्र याला जो अवधी लागणार आहे तो जवळजवळ 24 तासाचा लागणार आहे। त्यामुळे उद्या हे जे युनिट आहे 6 क्रमांकाचं हे पुन्हा कार्यान्वित होणार आहे। मात्र हा जो तुटवडा आहे 500 मेगावॅटचा हा नक्कीच राज्यासाठी कुठेतरी एक त्रासदायक ठरणार आहे। कारण 500 मेगावॅट क्षमतेची तूट ही मोठी असते आणि विशेषतः उन्हाळ्यासारख्या दिवसांमध्ये जेव्हा विजेची मागणी ही प्रचंड वाढली असते, त्याच्यावर सध्या पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये पारा जो आहे तापमानाचा तो 42 आणि 43 अंशांचा वर आहे। आणि अशा वेळी जर 500 मेगावॅटची तूट झाली तर ही राज्यासाठी अनेक भागासाठी नक्कीच त्रासदायक होऊ शकते। नक्कीच ऐन उन्हाळ्यामध्ये आता हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे आता कधी ही सगळी दुरुस्ती होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सारंग, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।